आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। जमीन अधिकार आंदोलनाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले। परभणी महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्ताने शहरातील पूर्णाकृती पुतळ्याला 28 नोव्हेंबर रोजी जमीन अधिकार आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवारे आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी गवारे म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेल्या योगदानामुळे शोषित, वंचित, दलित, पीडित माणसांना न्याय मिळाला आहे। इथल्या उपेक्षित समाजाला शिक्षणाचा कुठलाही अधिकार नव्हता, परंतु भारतातील पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली आणि मुख्य प्रवाहात त्यांनी आणली। आज महिला व मुली प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत। त्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फार मोठे योगदान आहे। त्यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांनी सुद्धा पुढे येऊन या व्यवस्थेला प्रश्न विचारला। मुख्यांना वाचा देण्याचे काम या दाम्पत्यांनी केले आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा झाला आहे, परंतु अजूनही त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले यांचा सुद्धा पुतळा व्हावा अशी मागणी यावेळेस त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। आज महात्मा फुले यांची पुण्यतिथी आहे आणि आपण पुण्यतिथीच्या निमित्तानं थोडंसं सांगावंसं वाटतं की जे महात्मा फुलेंनी ज्या दलितासाठी, वंचितासाठी जे काम केले, त्यांना दलितासाठी पानवटा त्याने खुला करून दिला। त्यांनी मुलीची पहिली शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये मातंग समाजाची मुक्ता साळवे ही शिकली आणि तिनं ह्या देशाला विचारलं की बाबा की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत आणि आम्हाला महात्मा फुलेच्यामुळं सावित्रीबाई आपली सावित्रीबाई फुले यांची आठवण येते आणि त्या सावित्रीबाई फुलेचा पुतळा परभणी शहरामध्ये महात्मा फुले यांच्या शेजारी लवकरात लवकर बसला पाहिजे अशी ती त्यांची सर्व कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि ते करत आहेत। परंतु सावित्रीबाई फुले यांचा पुतळा परभणी शहरात बसला पाहिजे आणि ज्या दलितासाठी, वंचितासाठी जे महात्मा फुलेंना जे शिक्षणाचे दारं खुले केले, त्या निमित्तानं एवढंच बोलावंसं वाटतं। महात्मा फुले यांना मातंग समाजाच्या वतीनं कोटी कोटी अभिवादन करतो।